रन संख्या जो कि परावर्तित होती है 10 रन के ऊपर। पहला ओवर शायद महंगा पड़ने वाला था। पहली गेंद शुरुआत शानदार रही थी, लेकिन उसके बाद एक छोटी गेंद कर बैठे, उसके ऊपर 3 रन और ये तो और पिच डिलावर है। शानदार लॉन्ग ऑन की दिशा में खेला हुआ स्ट्रोक सीमा रेखा पार, दर्शक बनकर रहा था खिलाड़ी। अब निश्चित रूप से फिर एक बार गेंदबाजी करने के लिए रिवर्सिव का प्रयास, लेकिन इस बार चकमा दिया। विकेट कीपर के हाथों से थोड़ी सी गलती हो गई, पकड़ने में नाकामयाब है। अंपायर का इशारा 22 का आता हुआ। अतिरिक्त रन के बदौलत रन संख्या अब पहुंचे 11 रन पहला और प्रगति के ऊपर। पहली ओवर अभी भी जारी है। फिर एक बार आड़े बल्ले के साथ खेला स्क्वेयर लेग अंपायर के बगल में से स्क्वेयर लेग की दिशा डीप मिड विकेट से खिलाड़ी आए गेंद को उठाने की चेष्टा करे, दूसरा रन लेना चाहते थे, मना कर दिया, मात्र मिलेगा 1 रन। 1 रन के साथ पहला ओवर यहाँ पर समाप्त होता हुआ और पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या जो कि 12 रन बगैर किसी नुकसान पर। पहले बल्लेबाजी करते हैं जो कि रोहित स्पोर्ट वास्को की टीम, जो कि अगर बात की जाए तो परी स्पोर्ट चौके के खिलाफ खेलते हैं इस मैदान के भीतर। परी स्पोर्ट चौके की अगर बात की जाए तो बंबई के नामचीन खिलाड़ियों का समावेश, और ये जो कि रोहित की अगर बात की जाए रोहित स्पोर्ट वास्को गोवा की टीम में भी बड़े बड़े नामचीन खिलाड़ियों का समावेश, जो कि अगर क्रिकेट की भाषा में कहा जाए तो टेनिस बॉल क्रिकेट जगत के नाकामयाब हीरे जो कि रोहित स्पोर्ट वास्को के खेमे में मौजूद है। गेंदबाजी के लिए अब बदलाव होता हुआ 6 ओवरों का मुकाबला। अब 6 ओवर में देखता है रोहित स्पोर्ट वास्को की टीम किस तरह से रन बनाते हैं, कितने रनों का लक्ष्य रखते, पहाड़ खड़ा करने के इरादे से। पहले ओवर में तो शुरुआत शानदार घटी है, दूसरा ओवर लेकर जो कि चौके की ओर से इस बार निश्चित रूप से जमीन के साथ रनआउट का खतरा देखता है, लेकिन बेहतर रनिंग बिटवीन द विकेट, यहाँ पर विकेट के बीच में तो लगाते हैं। इन खिलाड़ियों की बात अगर की जाए ना, ये 2 खिलाड़ी जो है मैदान के ऊपर जब टिके रहते हैं ना, तो सामने वाले गेंदबाजों की छुट्टी हो जाती है। उम्र की बात क्या करे, जो और ऐसे खिलाड़ी जब मैदान के भीतर आ जाते हैं तो गेंदबाजों के पर छुट्टी हो जाते हैं, पसीने छूट जाते हैं। सागर फिर एक बार रिवर्सिव का लाजवाब स्ट्रोक, गेंद देखते ही सीमा रेखा पार, देखता अंपायर का इशारा तो आएगा 4 रन का चौका यहां पर इस बल्लेबाज के बल्ले से निकलता हुआ। सागर वाइल्डकर गेंदबाजी के लिए शानदार बल्लेबाजी कर रहे हैं, निश्चित रूप से बड़ा टोटल खड़ा करने की कोशिश में। फिर एक बार बड़ा शॉट हवा में, फिर एक बार गेंद सीमा रेखा पार, स्टैंडिंग डिलीवर, दूसरा बड़ा शॉट इस ओवर का। खराब गेंदबाजी करना नहीं चाहता, जब वो गेंद डालने के लिए तैयार हो जाता है तो सामने वाले बल्लेबाज को खामोश करने की क्षमता लेकर, लेकिन जो सोचता है वो कभी घटता नहीं, इसलिए तो इंसान हमेशा प्रयास करता रहता है। अगर जो सोचने के ऊपर अगर कुछ घट जाता और सोचने के ऊपर अगर निर्भर होता तो शायद इंसान प्रयास करना छोड़ देता और घर में बैठकर मुंगेरे डाल के हसीन सपने देखा करता। क्रिकेट में 100% योगदान देना गेंदबाज और बल्लेबाज का दायित्व होता है, और उसी 100% योगदान से हार और जीत का मुकद्दर का फैसला तय हो जाता है। अब रन संख्या तेजी से बढ़ते हैं इस छक्के के साथ 23 रन बगैर किसी नुकसान पर, दूसरा ओवर प्रगति के ऊपर। इस ओवर में अगर बात की जाए पहली गेंद के ऊपर सिंगल, दूसरी गेंद के ऊपर चौका, तीसरी गेंद के ऊपर एक बड़ा शॉट 6 रन के लिए। गेंद फिर एक बार वापसी करते हुए मैदान में, अब सोचने के लिए ऊपर आ चुके हैं, क्या करे क्या ना करे, कैसे मुश्किल है।
मैदान के भीतर बल्लेबाज इस तरह से बल्लेबाजी कर रहा है कि मानो गेंदबाज के कत्लेआम करने के इरादे से मैदान के भीतर। सागर फिर एक बार गेंदबाजी के लिए, फिर एक बार खेलना चाहते थे, पैरों के ऊपर थे गेंद, लेकिन इस बार खेल दिया। वहां पर खिलाड़ी तैनात मैदान की दिशा में। 1 रन मात्र मिलेगा इस गेंद के ऊपर। 1 रन के साथ रन संख्या 24 रन। 6 ओवर का मुकाबला, यानी कि चाहते होगे 75-80 तक यहां पर टोटल पहुंचाया जाए। अगर ऐसी बल्लेबाजी होती रही जिस तरह से खेमे में मौजूद बल्लेबाज है, 80 का आंकड़ा तो मुकम्मल लगता है 6 ओवर में। एक बेहतरीन गेंद वापसी करता हुआ ब्लॉक कर दे, यहां पर यॉर्कर गेंद थी और सम्मान दिया। ऑनर ऑफ द स्ट्रोक इसे कहा जाता है, क्योंकि बल्लेबाज के पास इसका सम्मान करने के से और कोई चारा ही नहीं बचता। शानदार वापसी जोड़ के, लेकिन ज्यादा खर्च अब तक 12 रन इस ओवर में खर्च कर चुका है सागर। गैसो फिर एक बार, इस बार पहले निकल चुके थे। लेग स्टंप के ऊपर थी गेंद, शायद अंपायर का इशारा तो आता नहीं, यानी कि बल्ले को लग कर गई है। जी हां, इस बार वाइड का इशारा आता हुआ, यानी कि 2 ओवर खाते में जोड़ते हुए 2 रन के साथ रन संख्या अब मात्र परावर्तित होती है 26 रन। इसे कहते हैं पहले से ही मंदे और उसमें आटा गिला हो जाना। सागर फिर एक बार निकले गेंदबाजी के लिए। इस बार खेलना चाहते थे, गेंद कहीं बल्ला कहीं, बल्लेबाज ढूंढ रे साजना। 1 रन इसी बीच मिला 22 के रूप में, और इस 1 रन के साथ रन संख्या दूसरे ओवर का खेल समाप्त होने तक 27 रन, जो कि बगैर किसी नुकसान पर 15 रन इस ओवर में बन चुके हैं। फलंदाजाला आठवण करून देतो, कॉमेंट्री बॉक्सच्या समोर बॅनर आहे, त्या बॅनरवर जोकर आहे आणि हा जोकर आपल्याला पत्ते खेळताना आला की आपण आनंदी होतो। आपण जर षटकाराचा चेंडू या बॅनरवर मारला तर प्रत्येक षटकाराला 5000 रुपये बंड्या पराडकर मित्रमंडळ यांच्याकडून मिळणार आहे, विसरू नका। 373। धन्यवाद शिंदे सर। ये खिलाड़ी जो खेल रहे हैं उनकी टीम की अगर बात की जाए ना, सुप्रीमो ट्रॉफी जीतने वाले ये खिलाड़ी, शक्ति ट्रॉफी जीतने वाले खिलाड़ी और 16 ट्रॉफी जीतने वाले, एशिया ट्रॉफी जीतने वाले ये खिलाड़ी जो इस खेमे में मौजूद है, इनसे पता चल रिवर्स स्वीप का फिर एक बार दर्शक बनकर रहे खिलाड़ी। सिर्फ एक काम बचा है, जाइए सीमा रेखा से बाहर जाकर गेम लेकर आइए, फिर वापस कीजिए। मैं अक्सर कहा करता हूं जो चाहता हूं होता नहीं, लेकिन मैंने चाहा था इनके बल्लेबाजी के ऊपर कमेंट्री करना, और वो मौका मुझे यहां पर मिला है गेंदबाजी के लिए, जो कि आशीष स्वागत कर दिया वेलकम चौके के साथ। फिर एक बार आपाली बनाकर खेला, ये लेजी स्ट्रोक सीधे फील्डर के हाथ में, पहले विकेट का पतन, रन संख्या 36, और जो कि पहले बल्लेबाजी करते हुए रोहित स्पोर्ट वास्को यहां पर परी स्पोर्ट चौके के खिलाफ खेलते हुए टॉस हारने के बाद। हो चुका है, और क्रिकेट के बारे में अक्सर कहा जाता है मुर्दों के शरीर में जान डाल देता है क्रिकेट। चाहे गली में खेला जाए या दिल्ली में, 5 साल का बच्चा हो या 60 साल का बूढ़ा, जिसने क्रिकेट खेला नहीं, जिसने क्रिकेट देखा नहीं, उसने जीना सीखा नहीं।
मैदान के भीतर चलता हुआ यह संघर्ष इन दोनों टीमों के बीच में। पहले विकेट का पतन यहां पर आतिश नए बल्लेबाज, आतिशी बल्लेबाजी के लिए हवा में जरूर कैच का मौका, लेकिन इनसे कहते हैं भगवान आया देने को और मेरा तो यहां पर पॉकेट ही नीचे गिर गया। यानी कि इसे कहते हैं सोने का मुहारा मुंह पर आ जाना और किसी का धक्का लग जाना और वो मिट्टी में गिर जाना। आतिश को मिला पहली गेंद के ऊपर एक जीवनदान, 1 रन के साथ दोनों संख्या पहुंचे 32 रन 1 विकेट के नुकसान पर। पहले बल्लेबाजी करते हुए रोहित स्पोर्ट वास्को की टीम फिर एक बार, इस बार विद अलोंग द कारपेट के साथ निश्चित रूप से पॉइंट की दिशा में खेला। खिलाड़ी जब तक एक्स्ट्रा कवर, डीप एक्स्ट्रा कवर से जाकर फील्ड करे तब तक और 1 रन खाते में जुड़ेगा। निश्चित रूप से प्रयास हर संभव हर एक खिलाड़ी चाहता है बड़ा टोटल खड़ा कर दे। एक न्यूज जो पहले ओपनिंग बल्लेबाजों ने डाल के दी है उसके ऊपर एक बड़ा इमरा हमें बढ़ाना है, बड़ा महल खड़ा करना है, इसी इरादे के साथ मैदान के भीतर फिर एक बार, इस बार खेलना चाहते थे, पैरों से टकराई गेंद। 1 रन तो जरूर बनेगा, अंपायर का इशारा लेग बाइट्स का आता हुआ। इस 1 रन के साथ अब रन संख्या जो कि पहुंचे हुए 33 रन 1 विकेट के नुकसान पर, 34 रन 1 विकेट के नुकसान पर। तीसरा और प्रगति के ऊपर, गैसो स्ट्राइक के ऊपर जो शानदार बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन थॉमस ने शानदार शुरुआत, फिर एक बार आड़े बल्ले के साथ खेलने की कोशिश, लेकिन गेंद ने दिया चकमा और मैडम गेंद के साथ ओवर की हो चुके समाप्ति। 3 ओवरों का खेल हो चुका है समाप्त। नपातला ओवर मात्र इस ओवर में 7 रन, 34 रन स्कोर बोर्ड के ऊपर। 1 विकेट गंवाने के बाद अभी भी 18 गेंदों का खेल है बचा हुआ। उमर जैसा बल्लेबाज अभी तक खेमे में मौजूद। किस तरह से बल्लेबाज ओवर हो जाते हैं, 60 की गांठ लगाते हैं, 70 का आंकड़ा यहां पर मुकम्मल कर लेते हैं यहां पर रोहित स्पोर्ट वास्को की टीम, या उससे पहले परी स्पोर्ट चौके की टीम इनको यहां पर रोकने में कामयाब हो जाती है। ये तो आने वाला समय तय करेगा। और जब तक चौथा ओवर यहां पर प्रगति पर हो, मैं यहां पर मेरे सहयोगी कमेंटेटर नारायण नाइक को आमंत्रित करता हूं और इस पहले इनिंग से सभी दर्शकों से विदा लेता हूं। धन्यवाद। धन्यवाद जय भोसले। तर आता संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित मान्यवर कक्षामध्ये उपस्थित असणारे मान्यवर उपस्थित क्रिकेटवीर आणि तमाम क्रीडा रसिकांचं मी माझ्या समालोचक सर्व सदस्यांच्या वतीनं आणि बंडा पराडकर मित्रमंडळाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतोय। आणि पहिल्या चेंडूवरती लेग कीपरचा विकेट मिळतोय गोलंदाजाला, गोलंदाज दर्पण आचरेकर। आता संध्याकाळच्या सत्रामध्ये सामना रंगतो तो परी स्पोर्ट वर्सेस रोहित क्रिकेटर्स वास्को गोवा ह्या 2 संघादरम्यान सामना रंगतो आणि या सामन्याची नाणेफेक जिंकली होती परी स्पोर्ट क्रिकेट संघानं। परी स्पोर्ट क्रिकेट संघानं प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी प्राचारण केलंय रोहित क्रिकेटर्स वास्को गोवा क्रिकेट संघाला। आणि प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या पोहोचते ती 34 या धावसंख्येवरती, 3 गडी बाद 34। अतिशय सुरेख आणि चांगली सुरुवात करतायत, माफ करा 2 गडी बाद झालेत। अतिशय सुरेख सुरुवात केली होती गोवा क्रिकेट संघाने, परंतु तेवढं चांगलं कमबॅक करतोय हा परीस स्पोर्ट क्रिकेट संघ। परीस क्रिकेट स्पोर्ट संघाबद्दल बोलायचं झालं तर निश्चितच सर्व खेळाडू आहेत ते मालवण तालुक्यातील आहेत आणि तालुकास्तरीय हे खेळाडू आहेत, म्हणजे विशाल दुर्बे, दर्पण आचरेकर, सचिन धुरी, नितीन बांदेकर, वैभव सावंत यांच्यासारखे अनुभवाचा ठेवा असलेले सर्व खेळाडू मालवण तालुक्यातील आपल्या मालवण तालुक्याचं नाव रोशन करण्याचा प्रयत्न करतात। या बंडा पराडकर मित्रमंडळ आयोजित टेनिस बॉल क्रिकेट महासंग्राम या महासंग्रामात आपलं अस्तित्व आजमावताना दिसत आहेत। गोलंदाज दर्पण आचरेकर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सुसज्ज होते। पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाल्यानंतर आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय दर्पण आचरेकर। आता मात्र मिरांच्या दिशेला चेंडू टोलावला, विशाल लुटपेटाकडे क्षेत्ररक्षण करतोय, क्षेत्ररक्षण चेंडूची परती करेपर्यंत एका धावेवर रोखण्यात यश संपादन होते। विशाल लुरबे एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मानला जातो मालवण तालुक्यामध्ये आणि त्याची चमक मात्र या मैदानामध्ये दाखवतोय विशाल लुरबे। गोवा सारखा एक राज्यस्तरीय
स्पर्धा खेळणारा एक बलाढ्य संघ त्यांच्यासमोर आव्हानात्मक फलंदाजी करतो. त्या फलंदाजीला रोख खचित घालण्यासाठी दर्पण आत्रेकर वारंवार चांगले प्रयत्न करतो. अतिशय सुरेख खोलवर टप्प्याचा चेंडू तेवढ्याच सन्मानजनक खेळून करतो. पुन्हा एकदा विशाल लुडवे क्षेत्ररक्षण करतोय, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना. दोन्ही सख्खे बंधू या ठिकाणी गोवा क्रिकेट संघाच्या वतीनं आपली क्रिकेटची कारकिर्दी रचतायत. आतिश आणि बिलाल आणि आतिश असे दोन्ही फलंदाज अतिशय सुरेख फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ वरचा चेंडू अतिशय कौतुकास्पद गोलंदाजी होते दर्पण आत्रेकर या आता मात्र 2 धावांवरती समाधान मानतात. थोडंसं क्षेत्ररक्षण चेंडूची परती करेपर्यंत 2 धावा घेण्याचा पूर्णपणे वेळ होता दोन्ही फलंदाज. दोन्ही बंधू या मैदानामध्ये आक्रमकता दाखवतायत, परंतु या आक्रमकता देखील रोखण्यात यश संपादन होत आहे दर्पण आत्रेकर या गोलंदाजाला. मालवण तालुक्यातून अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये त्याने आपलं क्रिकेट कौशल्य गाजवलं. आता मात्र जिल्हा राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा बंड्या पराडकर आणि प्रसाद पुरोळेकर यांच्या संयुक्त विद्यमानं मालवणच्या टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावरती महासंग्राम आयोजित केला आणि या महासंग्रामामध्ये आपलं अस्तित्व दाखवतोय. आता मात्र फाईन लेगच्या मिड विकेटच्या दिशेनं चेंडू जातो. प्रशांत केसकर क्षेत्ररक्षक होता, पण चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. बॅटमधून 6 धावा निघाल्यानंतर पुन्हा एकदा षटकाची सांगता करणारा चेंडू टाकण्यासाठी सुसज्ज होतोय दर्पण आत्रेकर आपल्या पूर्णपणे अनुभवानं आणि पूर्णपणे या षटका आता मात्र वैयक्तिक दुसरा आणि सांघिक 5वं षटक टाकण्याची जबाबदारी कर्णधारानं आशिष शेलटकर याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला. शॉर्ट पिचचा चेंडू मोठा पॉइंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा, परंतु या ठिकाणी प्रयत्न अपुरा ठरतोय आणि चेंडू मात्र निर्धाव गणला जातोय धावफलकावरती. अतिशय सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण करतोय. पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर स्वतःचा आत्मविश्वास गोलंदाज जागृत करतोय. पुन्हा एकदा दुसरा चेंडू पंचांच्या डावीकडून राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. आता मात्र फुल टॉलचा चेंडू होता, त्याचा पुरेपूर काही फायदा घेता येत नाहीये. लेग बिफोरचं अपील देखील केलं होतं, परंतु पंच अमृत अल्मेडा तटस्थ राहतात, कोणतीही दाद देत नाही. दुसरा एक चेंडू मात्र निर्धाव जातो. त्या ठिकाणी यष्टीरक्षण देखील अतिशय सुरेख होतंय. वैभव सावंत यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळतात या गोलंदाजीवरती. वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या षटकाचा तिसरा चेंडू टाकण्यासाठी सुसज्ज होतोय आशिष शेलटकर. सामना करतो या ठिकाणी आतिश फलंदाज. आता मात्र लेगसाठी दुसरे चेंडू टोलवले प्रशांत केसकर क्षेत्ररक्षक आणि दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. अतिशय सुरेख आणि नेत्रदीपक फटका. गेजू और आतिश दोनों सखे भाई है और गेजू और बिलाल ये दोनों सखे भाई और सामने वाला बल्लेबाज जो है वो बड़ा भाई है आशीष शेलटकर उसके सामने गेंदबाजी करता है. लेचे सर से या ठिकाणी बाद होतो. या ठिकाणी तिसरा गडी बाद होतो या मैदानामध्ये.
4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. या सामन्यात कांबळे करतायत. युट्यूबवरती आपण पाहू शकता. आणि आता मग बिलालच्या बॅट मधून आणखी एक चौकार पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेने 4 धावा. असावं तर अमिताभ बच्चन सर आणि क्रिकेटच्या स्पर्धा असाव्यात तर पंजाब पराडकर मित्र मंडळाचा. ह्या चेंडून षटकाची सांगता होते आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 3 गड्यांच्या मोबदल्यात 52 धावा. प्रथम फलंदाजी करताना रोहित क्रिकेटर्स वास्को गोवा क्रिकेट संघ. दिनांक 12 मे 2017 रोजी अंतिम दिवशी 2 सेमीफायनल आणि 1 फायनलचा सामना आणि याचं ड्रोन कॅमेऱ्याद्वारे शूटिंग होणार आहे. मालवणमध्ये प्रथमच 5 षटकांची सांगता होते. धावसंख्या पोहोचते ती 3 गड्यांच्या मोबदल्यात 52 धावा. आणि या इनिंगची सांगता करणारा षटक आणि हे षटक टाकण्याची जबाबदारी परिस्फोट क्रिकेट संघाच्या कर्णधारानं दर्पण आचरेकर याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. पाहायचा जो विश्वास दर्पण याच्यावरती ठेवलाय, जे हाणामारीचं षटक टाकण्याचा विश्वास ठेवलाय, तो विश्वास कितपत सार्थकी ठरवतो. त्याच्या समोर उजव्या शैलीचा फलंदाज आहे उमर. पाहायचाय गोवा क्रिकेट संघाच्या वतीनं तो फलंदाजीसाठी सुसज्ज होतोय. आता मात्र एक उंच फटका मारतोय. झेलखाली क्षेत्ररक्षक मंदार गावडे पोहोचतोय. पाहायचंय झेल होतोय की नाही, झेल बाहेर. अतिशय सुरेख झेल टिपतोय मंदार गावडे आणि उमर सारख्या फलंदाजाचा या ठिकाणी त्याच्या खेळीला पूर्णविराम देतोय मंदार गावडे आणि गोलंदाज यशस्वी ठरतोय दर्पण आचरेकर. दिनांक 11 मे 2017 रोजी बॉल क्रिकेट मधील जगामध्ये फेमस असलेला कृष्णा सातपुते या मैदानावरती येणार आहे आणि त्याच्यासोबत अजूनही काही मोठे मोठे खेळाडू या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. उद्याच्या दिवशी विसरू नका गोपेवाला बोर्डिंग मैदानावरती पंजाब पराडकर मित्रमंडळाची महासंग्राम टेनिस बॉल मधील पाहायला. उद्या आपण पाहणार आहात फ्रेंडशिप चॅनल मधून कृष्णा सातपुते यांना. माझ्यासोबत श्याम वागकरजी बसले. उद्या आणखी काही खेळाडू येणार आहेत. आपण त्यांच्याकडून त्यांची नावं ऐकूया. श्याम वागकर कृष्णा सातपुते सोबत खेळणारा विजय शेट्टी, त्यानंतर योगेश पेटकर, म्हणजे माट्या असे चांगले खेळाडू उद्याच्या दिवसामध्ये या मैदानावरती खेळताना आम्हाला दिसणार आहेत आणि याचं पूर्ण श्रेय जाते ते पंजाब पराडकर मित्रमंडळ आणि प्रसाद सरोळेकर मित्रमंडळाचं. धावसंख्या पोहोचते 52 आणि तिसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी पुन्हा एकदा सफलता. स्वतः गोलंदाज दर्पण आचरेकर एक
चांगली खेळी करत असणारा आतिश सारखा फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवण्यात यश संपादन करतोय. दुसरी सफलता मिळते. माफ करा, बिलाल हा फलंदाज बाद होतोय. स्ट्राईक नव्हती फलंदाजीसाठी सुसज्ज होतोय टिटू हा फलंदाज आणि त्याच्या समोर गोलंदाज आहे दर्पण आचरेकर, ज्याने जो विश्वास करण्याचा ठेवला होता तो पहिल्या 3 चेंडूवरती यश संपादन करतोय. आता मात्र अतिशय सुरेख चेंडू पुन्हा एकदा फलंदाजाला चकवण्यास यश संपादन होते. अशा इनिंगची सांगता करणारा शेवटच्या षटकाने शेवटच्या षटकामध्ये 4ही चेंडू आतापर्यंत निर्धाव टाकतोय, परंतु 2 मात्र सफलता आपल्या संघासाठी मिळवून देतोय दर्पण आचरेकर. खरोखरच कौतुकास्पद गोलंदाजी पाहायला मिळते या मैदानामध्ये दर्पण आचरेकरांची. जे हाणामारीचं षटक होतं ते टाकण्याची जबाबदारी कर्णधाराने त्याच्यावर विश्वास ठेवला आहे. तो विश्वास मात्र या मैदानामध्ये कमी पडू देत नाहीये. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर दर्पण आचरेकर. काहीसे यष्टिरक्षणामध्ये पडझड पाहायला मिळते. यष्टिरक्षक गोलंदाजी थांबवतोय, पुन्हा एकदा माघारी जातोय. सामना पुन्हा सुरू होतोय. पंचांच्या डावीकडून राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय डिटू. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सुसज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी पाहायचंय निश्चितच एका धावावरती स्वतः समाधान, स्वतःच्या फॉलोथ्रू जाऊन स्वतः क्षेत्ररक्षण करतोय. मात्र एक धाव मात्र रोखू शकत नाही. धावसंख्येत एका धावेनं भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 53 या धावसंख्येवरती. आता मात्र या इनिंगची सांगता करणारा शेवटचा चेंडू टाकण्याची जबाबदारी दर्पण आचरेकर गोलंदाज आहे. त्याच्या समोर फलंदाज नवीन नावाचा. पाहायचंय गोवा क्रिकेट संघाच्या बाजूने नवीन हा एका चेंडू मध्ये किती धावा फटकावतोय. 6 षटकांचा सामना आणि 6 षटकातील शेवटचा चेंडू दर्पण आचरेकर. अतिशय सुरेख चेंडू आणि त्यावरती निश्चितच धावचीची संधी आणि या ठिकाणी पाहायचंय निश्चितच धावबाद. एकूण प्रथम फलंदाजी करताना गोवा क्रिकेट संघ 53 धावा फटकावतोय आणि 54 धावांचं आव्हान ठेवतोय परीस बॉयज क्रिकेट संघासमोर. आणि या 54 धावांचं आव्हान किती षटकांमध्ये पार करतोय परीस बॉयज क्रिकेट संघ मालवण पाहायचंय. आणि याचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी नितीन आळवे यांच्याजवळ माईक सुपूर्द करतोय आणि मी नाना नाईक आपली सर्वांची रजा घेतोय. धन्यवाद. हॅलो 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 माईक चेक. हॅलो हॅलो मित्रांनो, या संपूर्ण विश्वामध्ये ज्यांना 21 नावांनी, 21 पानांनी, 21 फुलांनी, 21 पुराणांनी आणि ज्याने 21 निष्पात राक्षस ठार केले असे आपले गणपती बाप्पा, त्याच गणपती बाप्पाला नमस्कार करून आणि आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या समालोचनास सुरुवात करत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. सर्वात प्रथम हेड्स ऑफ आहेत सन्माननीय बंडा पराडकर मित्रमंडळ आणि दादाना आणि त्यांच्या जोडीला प्रसाद परुलेकर. मित्रांनो, असा इतिहास जो अजूनपर्यंत क्रिकेट विश्वामध्ये तुम्ही कधीच ऐकला नसेल. आमच्या दादांनी आता नाव घेतलं कृष्णा सातपुते,
वयाच्या कितव्या वर्षी क्रिकेटला मैदानाला पाय लागला, कशी सुरुवात केली, कुठच्या मैदानामधून आणि कुठच्या क्रिकेट संघामधून त्यांनी सुरुवात केली, सर्वात प्रथम अर्धशतक कुठल्या संघाकडून मारलं आणि त्यांचा संपूर्ण बायोडोटा, एक एक खेळाडूचा बायोडोटा मी तुम्हाला देईन. त्याचं कारण संपूर्ण महाराष्ट्र भ्रमण करताना आणि गुजरात राजस्थान भ्रमण करताना हे सर्व खेळाडू मला जवळून ओळखतात. आज गावाला येण्याचं फक्त निमित्त होतं, दादानी इकडे मला संधी दिली. तर प्रत्येक आकड्यावर तुम्हाला मी इतिहास सांगेल, जो इतिहास तुम्ही आतापर्यंत कधीच ऐकला नसेल मित्रांनो. तर एक अतिशय चांगलं मैदान, जेवढी स्तुती करेन खास करून बंड्या पराडकर मित्रमंडळ आणि प्रसाद पुरोळेकर हे दोन धर्मवीर की जोडी, मुकंदर के सिकंदर की जोडी नक्कीच या मैदानावर रंगतदार येईल. याच्यामध्ये कारण एक अतिशय चांगलं आयोजन. टेनिस विश्वामधील सर्वात मोठी स्पर्धा जेव्हा 2007ला मी कोचीला गेलो होतो तेव्हा गणेश शेट्टी दादानी 11 लाखाची हलक्या बोलाची स्पर्धा ठेवली होती आणि भारत भ्रमण करताना खूप अनुभव मला आलेले आहेत. तर धमाल येईल, मजा येईल, कारण हा क्रिकेटचा थरार, कारण अभिमान वाटेल त्या गर्वाला, कारण बंड्या पराडकर साहेबांनी सुरू केले क्रिकेटच्या एका नवीन पर्वाला. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अब काटे की टक्कर आणि बघायचं साप आणि मुंगूस ही जोडी आज गेलेल्या, कारण यांना 54 धावा करायच्या आहेत. एक चांगली टक्कर द्यावी लागेल, कारण समोरचा संघ आहे उमर, जो माझा सगळ्यात आवडता मित्र आहे, एक अतिशय चांगला खेळाडू आहे आणि त्याच्याबद्दल मी सुद्धा बायोटा देईन. तर सराव बंद करा प्लीज, मी विनंती करतोय. 44 नियम तुम्हाला लागू आहेत, लक्षात ठेवा, कारण आम्ही सुद्धा जिथे कॉमेंटरीसाठी जातो आणि दादांचा आशीर्वाद आमच्या मागे आहे. तर या नियमाचं तुम्ही जर उल्लंघन केलं प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला पेनलाइज केलं जाईल, लक्षात ठेवा, कारण प्रोफेशनल स्पर्धा आहे मित्रांनो. 54 धावा करायच्या आहेत. जेव्हा सुरुवात होईल तेव्हा खूप धमाल येईल कॉमेंटरीला, कारण सलामीला इकडे आलेले आहेत. स्ट्राईकला तुम्ही बघताय तर प्रशांत आणि नॉन स्ट्राईकला तो म्हणजे सचिन. तर सचिनला सचिन हे नाव का पडलं, त्यांचा जन्म कसा झाला, सुरुवात कशी झाली, अजितदादा तेंडुलकरनी काय केलं, रामनाथ पारकर सरांनी काय केलं, राजसिंग डुंगरपूरकर साहेबांनी काय केलं, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन तेव्हा जेव्हा या सामन्याला सुरुवात होईल मित्रांनो. तर हा क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा महासंग्राम आणि खरोखर पुन्हा एकदा मनपूर्वक मी बंड्या पराडकर आणि प्रसाद पुरोळेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मानाचा मुजरा आमच्या कॉमेंटरी बॉक्समधून एखाद्या प्रोफेशनल खेळाडूप्रमाणे दादांनी सांगितलं, कारण उद्या कृष्णा सातपुते इकडे येणार आहे, लक्षात ठेवा. एका इनिंगमध्ये 139 ज्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे. टेनिस विश्वामध्ये 19 शतकं त्यांच्या नावावर आहेत. आत्ताच 2 हप्ते अगोदर कलकत्ताला 1 शतक साजरं केलं. 62 अर्धशतकं ज्यांच्या नावावर आहेत. एका सिरीजमध्ये 32 षटकार आणि 12 चौकार ज्यांच्या नावावर आहेत. एका वर्षामध्ये 50 लाखापेक्षा जास्त मानधन कमावणारा, अखंड भारत भ्रमण करणारा, वयाच्या 6व्या वर्षापासून पुणे सासवड या मैदानावर ज्यांनी बॉलबॉय म्हणून सुरुवात केली, तो आमचा सर्वात आवडता खेळाडू कृष्णा सातपुते हा उद्या इकडे येणार आहे मित्रांनो. त्यांचा गेम पाहायला तुम्ही नक्कीच विसरू नका, कारण हे स्टेडियम जर बघितलं, इझॉन कॅपॅसिटी 35,000, वानखेडे स्टेडियम 45,000, DY पाटील 65,000, कलकत्ता इडन गार्डन 95,000 आणि आता जर बघितलं तर अहमदाबादला सर्वात मोठं स्टेडियम मित्रांनो होते ज्याची कॅपॅसिटी आहे 1.5 लाख. तर स्टार्ट ऑफ द मॅच इकडे सुरुवात होते. रोहित क्रिकेटर्स वास्को अँड परीस स्पोर्ट्स दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. याच्या व्यतिरिक्त आम्ही काहीच सांगू शकत नाही. अनिकेत डाव्या हाताने कमेंट बॉक्स कडून पहिला स्ट्रोक, रिव्हर्स स्ट्रोक, लगा तो आबाद नाही तो बरबाद, बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी. त्याच तर सुपर डिलिव्हरी. बघा माईक गेटिंग सरांची आम्हाला आठवण झाली. एक चूक केली होती माईक गेटिंग सरांनी. तो सामना तुम्हाला वर्ल्ड कपचा आठवत असेल, ज्या वेळेला 45 धावसंख्येवर खेळत होते, कीपरनी तो कॅच घेतला आणि रिव्हर्स स्ट्रोक हा धोकादायक का ठरला, कारण त्यांचा संघ त्याच्यानंतर कधीच फायनलला आला नाही. अनिकेत कॉमेंट्री बॉक्स कडून दॅट्स अ व्हेरी गुड डिलिव्हरी. चेंडू पडल्यावर बघा थोडासा टर्न्स होतोय. आम्हाला आठवलं इरापाली प्रसन्ना, सुभाष गुप्ते, क्रीट गिमर या सगळ्यांची आम्हाला आठवण झाली. बघा धावसंख्येला सुरुवात झाली ती म्हणजे 1 आणि 1 आकडा आला लगेच आम्हाला आठवलं. 1 एप्रिल 1999ला मुलतानच्या कसोटीमध्ये शोएब अख्तरचा पहिला चेंडू बॅटवर घेतला होता वीरेंद्र सेहवाग सरांनी. त्याच्यामुळे धावसंख्या झाली ती म्हणजे 1. थोडासा इतिहास प्रत्येक आकड्यावर मी तुम्हाला सांगेन. पुन्हा एकदा अनिकेत 2 ते 3 बॉलांचा रन बाय, रिलीज ऑफ द डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी, अतिशय चांगला चेंडू, फक्त जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा उपयोग. बघा चांगली फलंदाजी करत असेल तर तुमचे लुक्स आणि फुटवर्क हे अतिशय चांगल्या प्रकारे पाहिजे. मात्र आता खरोखर या गोलंदाजाची मी स्तुती करेन. 10 वर्षाचा असा काळ होता तर इलापराणी प्रसन्न, सुभाष गुप्ते आणि त्याने भल्या भल्या गोलंदाजांना डिस्को डान्स करायला लावला होता. त्यांचीच आठवण करून देताना मिस्टर अनिकेत दॅट्स अ फ्लाइटेड डिलिव्हरी. चायनामन चेंडू थोडासा आतमध्ये येतोय, बॅकफुटला कट करतायत. धावसंख्या पुढे सरकले ती म्हणजे 2 आकडा आला. 2 वेळा युवराज सिंग सरांनी 2007 आणि 2011 जर बघितलं तर 2 वेळा मॅन ऑफ द सिरीज ज्यांनी घेतलं होतं, ज्यांनी कॅन्सर सारख्या रोगातून कमबॅक केलं, त्या सरांची आम्हाला आठवण झाली.
युवराज सिंग. धावसंख्या यादीमध्ये 2. पुन्हा एकदा शबल अक्रॉस क्रिकेट इज बॅट क्रिकेट. बघा, कारण अक्रॉस क्रिकेट खेळताना तुमचे लुक्स अतिशय चांगले पाहिजे. अंपायर्स आम्हाला, कारण क्रिकेटमध्ये यष्टी म्हणजे देवता, आणि क्रिकेट यष्टी नंतर जर मी कोणाला देवता म्हटलं तर अंपायर्स स्टीव्ह बकनर सरांच्या आम्हाला भरपूर आठवण येते. कारण 16 वेळा सचिन सर नॉट आऊट असताना सुद्धा त्यांना आऊट दिलं होतं, मात्र सचिन सरांनी कधी मागे वळून मित्रांनो बघितलं नाही, कारण तीच होती स्पोर्ट्समॅनशिप सचिन सरांकडे. पुन्हा एकदा अनिकेत डाव्या हाताने रिलीज ऑफ द डिलिव्हरी. त्या सुपर एक खासियत बघितली, काहीतरी मला वाटतं वॉन्स करतात, मात्र बघा लक्षात ठेवा, डोंट आर्ग्युमेंट अंपायर. लक्षात ठेवा, कुठल्याही प्रकारचं आर्ग्युमेंट आम्ही ऐकून घेणार नाही. अंपायर्स तुम्हाला जे नियम सांगतील ते तुम्हाला मान्य करावे लागतील. डोंट आर्ग्युमेंट प्लीज. एवढी मोठी स्पर्धा तुम्ही इकडे खेळतायत, त्याच्यामुळे मी विनंती करतोय, तुम्ही अंपायर्सना कुठल्याही गोष्टीचा नियम समजावून सांगू नका. त्यासाठीच आम्ही त्यांना बोलवलंय. फ्रीचा तिकडे इशारा देत आहेत अंपायर. धावसंख्या ती म्हणजे 4. सध्या टेस्ट क्रिकेटमध्ये जर बघितलं तर विराट कोहली 4थ्या क्रमांकावर आहेत. कल्याण डोंबिवलीचे सभापती रमेश म्हात्रे यांची आम्हाला आठवण झाली, कारण लागोपाठ 4 वेळा सभापती पद त्यांनी जिंकलेले आहे. धावसंख्या ती म्हणजे 4. धावा करायच्या 50. दिल्ली बहुत दूर आहे. एक फास्ट ट्रॅक पकडावा लागेल, कारण 54 धावांचं टार्गेट आहे परी स्पोर्ट्स या संघासमोर. आणि काय आता मात्र टॉप एज लॉंग स्टॉप रिझन मधून 2 खेळाडू जर बघितले तर थर्डमॅन आणि फायनल क्षेत्रामध्ये आहेत, कलेक्ट करतात. धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 5. थँक्स डीजे. सगळ्यांचं मनोरंजन करताना खरोखर डीजेवाला सुद्धा मानाचा मुजरा आमच्या कॉमेंटर बसून, कारण या सगळ्या गोष्टी मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त मानल्या जातात. त्या डीजेवाल्यांचं कौतुक करेन. त्याच्यानंतर जर बघितलं तर उद्या आपल्यासाठी खूप मोठा दिवस आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, कारण सन्माननीय मंदारगिरी साहेबांचा, जे तालुका अध्यक्ष आहेत राष्ट्रीय काँग्रेसचे, त्यांचा उद्या वाढदिवस आहे मित्रांनो. आणि त्यांच्याच वाढदिवसाच्या प्रीत्यर्थ या स्पर्धेचं आयोजन माननीय श्री बंड्या पराडकर आणि प्रसाद पुरुकळ साहेबांनी केलेलं आहे. एक अतिशय चांगलं आयोजन. टेनिस विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा, या जिल्ह्यातील सुपर डिलिव्हरी. या गोलंदाजाला पाहून आम्हाला आठवला जॉयल गार्नर, वेस्ट इंडिजचे. बघा त्यावेळेला, कारण 1975, 1919 आणि 1983 3 वर्ल्ड कपचे कॅप्टन होते क्लाइव्ह लॉइड. मात्र त्यांच्यामध्ये एक गोलंदाज जो होता, कारण नंबर 5 ची जर्सी त्यांनी घातलेली आहे. खूप वेगाने चेंडू येतोय. या बॅटन बॅटच्या मध्ये तिकडे चेंडू येतोय. स्टेट लँड मध्ये सचिन सरांचा सर्वात आवडता फटका. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 6. 6 आकडा आला मित्रांनो, आठवला 2003चा वर्ल्ड कप. आशिष नेहरा गोलंदाजी करत होता, समोरचा संघ होता इंग्लंड. 6 विकेट्स त्यांनी घेतल्या होत्या. त्याच्यानंतर युजवेंद्र चहर हे टी शर्ट घालतात 6 नंबरची. T20च्या शेवटच्या सामन्यामध्ये इंग्लंडच्या विरुद्ध त्यांनी 6 विकेट्स घेतल्या होत्या. आता मात्र चेंडू थोडासा आतमध्ये आला. सिली मिडॉनला तिथे कलेक्ट करतायत स्वतः विकेट किपर. संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 7. 7 आकडा महेंद्र सिंग. एका कोट्या सिस्टम मध्ये महेंद्र सिंग धोनींची निवड झाली होती. 7 जुलै त्यांचा वाढदिवस कोणीच विसरू शकत नाही महेंद्र सिंग धोनीसाठी. आणि कोट्या सिस्टम मधून त्याने नंतर त्याच्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारे कमबॅक केलं. धावसंख्या ती म्हणजे 7. बॅटन पॅडच्या मध्ये तिकडे चेंडू ते बघायचा आहे. यस, तर सुपर डिलिव्हरी आहे. सुपर कॅच. पहिला धक्का इकडे बसतोय तो म्हणजे परी स्पोर्ट्स या संघाला. थँक्स डीजे. जर हा संघ जिंकला सेमीफायनल पर्यंत गेला तर नक्कीच 12 तारीखला या संघामधून आपल्याला उस्मान पटेल नक्कीच दिसेल. येस, दादानी सांगितलं, कारण उमरला भेटल्यानंतर उमरने सांगितलं होतं जिंकलो तर सर नक्कीच उस्मान पटेलांना अपील करतायत.
पुन्हा एकदा ऑन साईडला तिकडे चेंडू जातो इनडायरेक्टली थ्रो, कारण कलेक्ट करण्यासाठी थोडासा खेळाडू तिकडे दूर उभा आहे. अतिशय चांगला कलेक्ट करतात, अंपायर इशारा तिकडे देतात. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 8. उस्मान पटेल मित्रांनो 21 चेंडूमध्ये आताच 1 महिना अगोदर ज्यांनी सर्वात जलद टेनिस विश्वामध्ये शतक झळकवलं त्या मैदानावर आम्ही सुद्धा होतो. 1,27,000 रुपये रोकड मैदानावर त्यांना मिळाली होती. दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा त्यांनी 12 चेंडूमध्ये 50 धावा केल्या. आता मात्र चेंडू बघा किती वेगाने आतमध्ये येते. बघा एक तुम्हाला गोष्ट सांगतो मी, टेनिस विश्वामध्ये असून दे किंवा लेदर क्रिकेटमध्ये असो, प्रत्येक खेळाडूला असं वाटतं का मी प्रत्येक चेंडू 140च्या स्पीडनी अँडी रॉबर्ट सरांसारखा टाकावा, फलंदाजी करताना 50च्या एव्हरेजच्या वर विविन रिचर्ड सरांसारखी फलंदाजी करावी, क्षेत्ररक्षण करताना जॉन्टी रोड सरांसारखं क्षेत्ररक्षण करावं. मात्र हा विचार करून चालत नाही मित्रांनो. तुमच्याकडे आत्मविश्वास, जिद्द, चिकाटीपणा हा जर असेल तर तुम्ही कुठच्याही स्तरावर विजय प्राप्त करू शकता. षटक संख्येकडे 2 धावसंख्या आहे ती म्हणजे 8. बघा 8 आकडा आल्यावर इतिहासाचा खूप मोठा इतिहास माझ्याकडे आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, दिल्लीवरून पुण्याला 8 तासामध्ये ज्यांनी घोडा आणला होता त्या इतिहासामधलं मावळ्याचं नाव होतं संताजी घोरपडे आणि त्याच 8 आकड्याने आम्हाला संताजी घोरपडे सरांची आठवण झाली. चला मॅच कडे वळूया. 24 चेंडू 46 धावा करायच्यात. बघायचं आता आत्मविश्वास आणावा लागेल. अशा कितीतरी गोष्टी सचिन सरांच्या आमच्याकडे आहेत मित्रांनो. लक्षात ठेवा, कारण त्यावेळेला रमेश तेंडुलकर, सचिन देव वर्मन यांचे खूप मोठे फॅन होते आणि त्याच वेळेला त्यांना एक वचन दिलं होतं का जर मला मुलगा झाला तर मी त्याचं नाव सुद्धा सचिनच ठेवेन. उडाल, तेंडोली गाव, चिखलोन, मधलीवाडी, त्याच्यानंतर तुम्ही वेंगुर्ल्याला गेलात तर उभादंडा, सुनील मनोहर गावस्कर, चिपळूणला जर गेलात तर अजित आगरकर आणि राजापूर वरच्याळी प्रवीण आमरे कोकणामधीलच क्रिकेटर आहेत. 3 ओव्हर नंतर मी इन्व्हाइट करतोय आणखीन एक अतिशय चांगले समालोचक समीर पांडे. तर पुन्हा एकदा दादांचं या संपूर्ण मालवण परिसरातील जे सुलतान, सिंगम, सिकंदर आहेत, खरोखर बंडादा पराडकर दादांचा पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार. का 2 शब्द साठी मला सुवर्ण संधी दिली. आज गावाला येण्याच्या निमित्तानं जेव्हा आम्हाला समजलं तेव्हा विनंती केली होती का, कारण संपूर्ण महाराष्ट्र भ्रमण करताना खूप मोठमोठे अनुभव आलेले आहेत. मला आज वाटलं होतं का कृष्णा इकडे येईल, मात्र तो उद्या येणार आहे. पुन्हा एकदा डाव्याने डिलिव्हरी थोडंसं वाट बघितली, बॅकवर्ड पंच धावता येते. 1 धाव तिथे घेतली. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 9. वयाच्या 9व्या वर्षी मित्रांनो सविता तेंडुलकर, सचिन तेंडुलकर यांची बहीण सर्वात प्रथम बॅट सचिन दादांना दिली होती. बँड्रा पूर्व साहित्य सेवाच या चाळीमध्ये दुसऱ्या माळ्यावर राहायचे आणि यांना मोठं करण्यामागे सर्वात मोठा हात जो होता तो होता रामनाथ पारकर, अजितदादा तेंडुलकर आणि राजसिंग डोंगरपूरकर या 3 व्यक्तिमत्वांचा. कॉमेंट्री बॉक्स सोडून पुढचा चेंडू. आता मात्र चेंडू पडल्यावर बघा पुन्हा एकदा आम्हाला खरोखर व्यंकट राघवन ज्यांनी वर्ष धुमाकूळ घातली होती, इरापली प्रसन्ना, सुभाष गुप्ते या सर्वांच्या आम्हाला पुन्हा एकदा आठवण करून द्यायची. लक्ष्मण शिवराम कृष्णन, द ग्रेट बॉलर इन इंडियन क्रिकेट टीम. आता मात्र क्रॉस क्रिकेट इज बॅड क्रिकेट. मी अगोदरच सांगितलं क्रॉस क्रिकेट खेळताना हेच तुम्हाला बघेल, कारण तुमच्या बॅटवर चेंडू येणार नाही. सुपर डिलिव्हरी, अतिशय चांगला चेंडू फक्त जागेवरच रोखून धरले. हीच खासियत आहे मित्रांनो या गोलंदाजी, लेंथ, व्हेरिएशन. आणि आता मात्र बघा फ्लाइट डिलिव्हरी, फुलटॉस चेंडू खूप वेगाने तिकडे जातो. वाघाची धाड, खोदला पाड, चेंडू सीमा पार आणि मंडळा गेलं तर बंडा पराडकर क्रिकेट टुर्नामेंटचा आणखीन एक चौकार. या चौकारात सायने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे थँक्स डीजे. धावसंख्या ती म्हणजे 13. आम्हाला आठवला पृथ्वी शॉ, मुंबई संघातून खेळताना पृथ्वी शॉ हा 13वा खेळाडू आहे ज्यांनी डेब्यूट मध्ये सेंचुरी मारली. अगोदर विरारला राहायचे, आता संत्याकृतला राहतात. सुप्रीमो चषक आमदार संजय पोतनीस दादा यांनी नक्कीच त्यांचा संपूर्ण खर्च आपल्या अंगावर घेतलेला आहे आणि खूप अभिमान वाटतो. वयाच्या 17व्या वर्षी पहिलं शतक पृथ्वी शॉनी मारलेलं आहे. वयाच्या 17व्या वर्षी मँचेस्टरला इंग्लंडला सचिन सरांनी शतक मारलं होतं. पुन्हा एकदा रिव्हर्स स्ट्रोक. बघा मी अगोदर सांगितलं होतं बनी तो बनी नेतो अब्दुल गनी, लगा तो आबाद नेतो बर्बाद. कारण यशस्वीरित्याने बॅटवर हा चेंडू आला नव्हता, त्याच्यामुळे 1 धाव तर घेतली. कारण 1 धाव खूप महत्वाची असेल मित्रांनो, लक्षात ठेवा. कारण आकाशाला शोभा नाही त्यांच्या ताऱ्यांशिवाय, समुद्राला शोभा नाही त्यांच्या लाटांशिवाय आणि आमच्या व्यासपीठाला शोभा नाही प्रमुख पाहुण्यांशिवाय. तर हे जेव्हा सर्व जे प्रमुख पाहुणे आलेले आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्स सोडून माझ्याकडून त्या सर्वांना मानाचा मुद्रा. आज आम्हाला इकडे दादानी संधी दिली 2 शब्द बोलण्यासाठी. पुन्हा एकदा आता साईड चेंज करतायत गोलंदाज अनिकेत नाव ठेवलं का, अनिकेत विश्वासराव, जे लांजा त्यांचं गाव आहे, आमचे खूप जवळचे मित्र आहेत.
लेन डिलिव्हरी पॅटर्न पॅडच्या मध्ये तिकडे चेंडू शॉर्ट थर्डमॅनला तिकडे कलेक्ट करतात, एकच धाव. आता बघा एका दुसऱ्या धावेनी काही होणार नाही, मोठे फटके तुम्हाला मारायचे लागेल, एक आत्मविश्वास हिंमत तुम्हाला आणावी लागेल जर ही मॅच जिंकायची असेल तर. मित्रांनो षटक संख्या 3, धाव संख्या ती म्हणजे 15. वयाच्या 15व्या वर्षी आझाद मैदान आम्हाला आठवलं, ज्या वेळेला विनोद कांबळे सरांनी 664 धावांची भागीदारी केली होती. आता मी आमंत्रित करतोय आणखीन या परिसरातील एक अतिशय चांगले समालोचक माननीय अशोक नाईक साहेबांना, प्लीज तुम्ही या. कॉमेंट्री बॉक्समध्ये बरेच आणि आमच्या मान्यवर कक्षात बरीच मंडळी आहेत. आताच आपण कॉमेंट्री ऐकलेत नितीन आळवे. एक या कॉमेंट्री मागे मी म्हणेन खूप अभ्यास आहे समीर, आणि एकदा मंडळी जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या यांच्यासाठी. आपण थोड्या वेळाने पुन्हा एकदा कॉमेंट्री करायची आहे, प्रेक्षकांची इथे इच्छा आहे की आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री करायची आहे. श्याम आम्ही आजपर्यंत मी बऱ्याचदा म्हणतो की समीर पांढरेची कॉमेंट्री ऐकली, एक मराठी कॉमेंट्री म्हणजे एक वेगळा बाज आहे. आणि नितीन आळवे साहेब तुमची पण कॉमेंट्री ऐकली, खरोखर मस्त कॉमेंट्री. या कॉमेंट्री मागे खूप तुमची मेहनत आहे, नक्की परिश्रम आहेत, कारण हे एवढं सोपं नाही आहे. हा कॉम्प्युटर तुम्ही डोक्यात नक्की भरून ठेवला आहे, खरोखर धन्यवाद. इसे बीच में एक बार फिर से ले चलते हैं मैदान के बीच में. स्कोर बोर्ड पर टोटल जो कि 15 रन, 3 ओवर समाप्त, 2 विकेट के नुकसान पे. मैच को जीतने के लिए टोटल जो कि 52 रनों की आवश्यकता और 54 रनों की आवश्यकता, और अब खेल जो कि बाकी बचा हुआ 17 गेंदों में 39 रनों की आवश्यकता. बोर्डिंग मैदान पर आज कमेंट्री बॉक्स में हमारे एक से बढ़कर एक ढेर सारे कमेंटेटर, श्याम वाक्कर हो, प्रदीप देउलकर हो, नाना नाइक हो, जय भोसले, समीर पांढरे और साथ साथ नितिन और मैं अशोक नाइक, सभी उपस्थित क्रीड़ा प्रेमियों का और इस मान्यवर कक्ष में जो कि विराजमान सभी हस्तियों का हार्दिक स्वागत. कमेंट्री बॉक्स में से हमारे बगल में स्कोरिंग की जानकारी देते हुए हमारे सहयोगी विल्सन, और इसी बीच में अगली गेंद थोड़ी सी ब्लॉक होल में हल्के से खेला, गेंद को मिड ऑफ पर फील्डर मौजूद, गेंद को उठाते फील्ड करते, 1 रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने. 1 रन के साथ से स्कोर आगे निकलता हुआ 16 रन, 2 विकेट के नुकसान पे. 16 गेंदों में 38 रन. मैच को जीतने के लिए शायद जिस तरह से गेंदबाजी, बहुत ही बढ़िया गेंदबाजी हो रही है. अगले गेंद इसी बीच में शॉर्ट पिच, गेंद उछाल लेते हुए खेलना चाहते थे ऑन साइड पर, गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं. आज नितिन सर ने काफी नामें ली, मेरे ख्याल से सुभाष गुप्ते, वेंकट राघवन, एरापल्ली प्रसन्ना. आज नए लड़के होंगे तो भाई उनको मालूम भी नहीं होंगी ये नामें, है ना सर? ये नामें याद भी नहीं. बिशन सिंह बेदी हो, चंद्रशेखर भागवत हो. और इसी बीच में अगले गेंद इस बार लेफ्ट आर्म ओवर विकेट, फिर से शॉर्ट गेंद और बल्ले से लगे, विकेट कीपर के हाथों में एक आसान सा मौका निकला और इसी के साथ और एक धक्का लगता हुआ तीसरे विकेट की इसी के साथ जो कि पतन होता हुआ. उल्टा आता है. 16 रन 3 विकेट पर और एक नए बल्लेबाज मैदान पर दर्पण आचरेकर, जिन्होंने बढ़िया गेंदबाजी की थी. अंतिम ओवर में मेरे ख्याल से सिर्फ 1 रन देकर 3 विकेट चटकाए थे. लग रहा था एक बार 70 का टोटल, लेकिन सीमित क्या था 54 रन पर. अगली गेंद इसी बीच में
शॉर्ट गेंद, इस बार बैकफुट पर जाकर धीरे से स्टीयर किया, इस बार टैप के पर वाइड गली पर फील्डर मौजूद, गेंद को उठाते फील्ड करते 1 रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 1-1 रन के साथ से मैच में बात नहीं बनेगी क्योंकि मंजिल काफी दूर की है। 54 रनों की आवश्यकता टोटल जो कि मैच को जीतने के लिए। और हमारे स्कोरर जो कि जानकारी देते हुए विल्सन जो कि बढ़िया स्कोरिंग करते हैं। अब मात्र बची है सिर्फ जो कि 13 गेंदे और 37 रनों की आवश्यकता। 13 चेंडूत 37 धावा। शॉर्ट पिच गेंद, इस बार बिल्कुल सामने ऊपर उठी गेंद, खेलना चाहते थे फिलहाल, बड़ा शॉट है लेकिन फिर से गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं। ओवर की समाप्ति हुई इसके साथ टोटल जो कि कुल मिलाकर चौथे 4 ओवर का खेल समाप्त। अभी भी बची हुई 2 ओवर का 12 गेंदों का खेल बाकी और 12 गेंदों में 37 रनों की आवश्यकता। एक आक्रामक बल्लेबाजी करनी पड़ेगी, नहीं तो ये मैच बिल्कुल काफी दूर रहेगी हाथों से जीतने की बाजी। नवीन कमेंट्री बॉक्स की तरफ से, पैवेलियन की तरफ से नवीन गेंदबाजी के मोर्चे पर और सामने स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी करते हुए दर्पण। 12 गेंदों में 37 रन मैच को जीतने के लिए। इसी बीच में हल्के से खेला गेंद को ऑन साइड पर देखना होगा। पहले रन काफी तेजी के साथ मिडल गेट बाउंड्री से जब तक आते गेंद को उठाते फील्ड करते। दूसरा रन बना दिया दोनों बल्लेबाजों ने एक अच्छी दौड़ विकेट के बीच में। लेकिन अभी भी सिंगल डबल से मैच नहीं बनेगी। इस मैच में बड़े चौके छक्के लगाने पड़ेंगे। 11 गेंदों का खेल अभी भी बाकी और 35 रनों की आवश्यकता। 11 चेंडूत 35 धावा। ऑफसाइड पर एक शॉट, थर्ड मैन पर एक कवर पॉइंट पर फील्डर, एक लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, एक मिड ऑफ पर फील्डर, 4 फील्डर ऑफ साइड पर, 5 ऑन साइड पर। शॉट पेज गेंद, इस बार काफी उछाल लेते हुए देखना होगा। अंपायर का शायद जो कि इशारा जरूर रहेगा, वाइड बॉल का इशारा आता हुआ। 1 रन काफी शायद अतिरिक्त उठी, कंधों को जोड़ दिया था मेरे ख्याल से नवीन ने। शॉट पेज बाउंसर जिसे कहते हैं वो गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। 1 रन जो कि स्कोर के खाते में और जुड़ता हुआ। टोटल बढ़ता हुआ 20 रन। अभी भी 34 रन की आवश्यकता मैच को जीतने के लिए। अगली गेंद इसी बीच नवीन की, इस बार बढ़िया शॉट ऑफ साइड पर एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर एक लाजवाब शॉट देखना होगा। कोई फील्डर मौजूद नहीं, गेंद निकलती हुई एक्स्ट्रा कवर बाउंड्री से बाहर 4 रन के लिए। डीजे थैंक यू। अपने शायद हमने आपको मौका दिया क्योंकि जब नितिन सर बात कर रहे तो आपको मौका नहीं मिल रहा था। क्या एक से एक बढ़कर एक जानकारी दे रहे थे भाई। शोरूम में उनके इतना है तो शायद गोदाम में क्या स्टॉक होगा उनका। इसी बीच में नवीन एक बार फिर से अपनी अगली गेंद लेकर अपने बॉलिंग रनअप पर और सामने है दर्पण। 24 रन स्कोर बोर्ड पर, अभी भी 30 रन जीत से पीछे। अगले गेंद इसी बीच में, शायद ये थोड़ा सा अजीब गरीब ढंग से खेलना चाहते थे, स्कूप करना चाहते थे लेकिन ठीक से टाइमिंग नहीं कर पाए। अपने फॉलो थ्रू में आते गेंद को उठाते फील्ड करते। ऑन साइड पर एक शॉर्ट फाइन लेग, एक स्क्वायर लेग बाउंड्री पर, एक शॉर्ट मिड विकेट, डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर। शाम के माहौल में दर्शकों की भारी संख्या में मौजूदगी बोर्डिंग मैदान पर इस मालवण के। एक खूबसूरत मैदान, लेदर क्रिकेट हो, टेनिस क्रिकेट हो, एक से बढ़कर एक खिलाड़ी यहाँ पर खेल कर गए। लगभग लोअर फुल टॉस गेंद, बढ़िया शॉट इस बार ऑन ट्राई का, लॉन्ग ऑन बाउंड्री पर उतनी बढ़िया फील्डिंग, गेंद को उठाते फील्ड करते स्ट्राइक एंड पर थ्रो किया। बिल्कुल करीबी मामला देखना होगा और अंपायर की उंगली ऊपर उठते हुए दूसरे रन के प्रयास में एक और धक्का लगता हुआ टोटल जो कि चौथे विकेट का पतन होता हुआ।
स्पर्धा आयोजित केलेली आहे पंजाब महाराष्ट्र मित्र मंडळ आणि प्रसाद परोळेकर मित्र मंडळ यांच्या वतीने. उद्या मंदार केडी साहेबांचा वाढदिवस आहे 35वा. मंदार केडी हे पंजाब महाराष्ट्र यांचे लहानपणापासूनचे मित्र आहेत. मंदार केडी यांना राजा हरिश्चंद्र या नावाने संबोधलं जातं. तर त्यांचे मित्र देखील एक अभिनेत्री आपली भंडारा परण झाली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त एवढी मोठी स्पर्धा त्यांनी या मालवणच्या बोर्डिंग ग्राउंड मैदानावरती आयोजित केलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सर्वात मोठ्या रकमेची स्पर्धा. धन्यवाद श्याम। 7 गेंदों में 28 रन मैच को जीतने के लिए धीरे धीरे पकड़ मजबूत करते हुए सामने से दिखा देते हुए रोहित स्पोर्ट्स वास्को क्रिकेट टीम। नवीन की अगली गेंद दाहिने से ओवर द विकेट, इस बार थोड़ी सी ब्लॉक होल में गेंद, इस बार बिल्कुल स्टंपों को हवा डालकर विकेट कीपर के हाथों में निकली बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। ओवर समाप्त होता हुआ अंतिम ओवर का खेल बाकी 6 गेंदों का और मैच को जीतने के लिए अभी भी 28 रनों की आवश्यकता। सहा चेंडूंचा अंतिम खेळ बाकी आणि 6 चेंडूत 28 धावांची आवश्यकता। गेंदबाजी के मोर्चे पर आसिफ अपने कोटे का अंतिम ओवर लेकर गेंदबाजी के मोर्चे पर आड़े बल्ले से खेला गेंद को, इस बार लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर नवीन आते, गेंद को उठाते, फील्ड करते, थ्रो करते विकेट कीपर के हाथों में। 1 रन के साथ से अब 5 गेंदों का खेल बाकी और 27 रन अभी भी आवश्यक मैच को जीतने के लिए। बिल्कुल मैच धीरे धीरे जो कि एक जीत के और कदम एक कदम बढ़ाते हुए दिखा देते हुए मैदान पर आसिफ एक बार फिर से अपने बॉलिंग रनअप पर दाहिने हाथ से ओवर द विकेट, ओवर पिच गेंद, इस बार सुंदर शॉट ऑन साइड पर, मिड विकेट बाउंड्री पर फिर से आते जबकि डीप मिड विकेट बाउंड्री पर फील्डर गेंद को उठाते, फील्ड करते। 4 गेंदों का खेल बाकी, 26 रन अभी भी आवश्यक। एक शानदार प्रतियोगिता निश्चित रूप से जो कि सिंधुदुर्ग जिले में दूसरी प्रतियोगिता जो कि बड़े इनाम के साथ से और एक शानदार आयोजन इस प्रतियोगिता का। ओवर पिच गेंद इस बार उठाकर मारा, थोड़ा सा मिस टाइम हुआ, शॉट बिल्कुल अपने फॉलो में दूसरे प्रयास में कैच को आसिफ ने लपका। एक सफलता और जो कि रोहित स्पोर्ट्स वास्को क्रिकेट टीम को मिलती हुई 27 रनों की अभी भी आवश्यकता मैच को जीतने के लिए। लगभग मुकाबला सामने नतीजा आपके दिखाई देता हुआ 3 चेंडूत 27 धावा। उद्या 11 मे 2017 रोजी दुपारी ठीक 4 वाजता श्री मंदार केडी साहेब यांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे। व्यासपीठावरती केक कापला जाईल। आणखीन एक आपल्याला एक गोड बातमी आहे। अच्छी गेंद बिल्कुल बॉक्ल में ऑफ स्टंप को छोड़कर निकलते हुए विकेट कीपर के हाथों में। मैच में मेरे ख्याल से बस औपचारिकता बाकी अब उड़ती हुई 2 गेंदों का खेल बाकी। बोला आपण पाहतो इथे एक फोटो दिसतोय बघा आपल्याला आणि हे व्यक्तिमत्व ही तेवढंच मालवणमध्ये जबरदस्त आहे। स्वामी भेटो यांचाही उद्या वाढदिवस आहे आणि हाही वाढदिवस व्यासपीठावरती साजरा केला जाईल। विसरू नका उद्या 4 वाजता संध्याकाळी रोमहर्षक सामन्यांच्या मध्ये हा वाढदिवस साजरा केला जाईल। क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये 5 नंबर जर्सी घालून जे खेळाडू खेळत होते राहिल शेख हे मुंबई इंडियन्स मधून 2 वर्ष खेळलेले आहेत। यांचाही खेळ आपल्याला थोड्याच वेळात क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल। धन्यवाद शिंदे सर। सामना संपतोय, एक सहज सोपा विजय संपादन करतोय तो या ठिकाणी रोहित स्पोर्ट्स वास्को क्रिकेट संघ। यानंतर आजच्या सत्रातील संध्याकाळचा एक महत्वाचा सामना होतोय आणि त्या सामन्यादरम्यान मी विनंती करतोय आमचे समीर पांढरे यांना कॉमेंट्री बॉक्स मध्ये। आज शिंदे सर म्हणजे मराठीचे मी म्हणेन की 2 दिग्गज समालोचक या बोर्डिंग मैदानावर प्रेक्षकांना ऐकायला मिळत आहेत। एक समीर पांढरे
म्हणजे मराठी कॉमेंट्री याच मैदानावर सचिन कुलकर्णीची ऐकले, जी चिपळूण येतील, जे म्हणजे लेदर बॉलचे सामने झाले होते, ॲबे कुरुविल्ला सारखे खेळाडू या ठिकाणी आले होते, त्यावेळी सचिन कुलकर्णीची एक मस्त कॉमेंट्री ऐकली होती. आणि समीर पांढरे म्हणजे मी म्हणेन की सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणजे जी मराठी आम्ही कॉमेंट्री ऐकतो त्या कॉमेंट्रीबद्दल म्हणजे अगदी लय भारी कोल्हापुरी भाषेत सांगायचं तर. आणि आज नितीन सरांची कॉमेंट्री ऐकली, म्हणजे कॉमेंट्री त्याबरोबर मी म्हणेन की त्यामागे खूप मेहनत होती, अभ्यास होता त्या कॉमेंट्री सांगण्यासाठी. दोघंही अतिशय सुंदर मस्त कॉमेंट्री. म्हणजे क्रिकेटमध्ये प्रत्येक जण काही आपलं म्हणजे वेगवेगळ्या जागेवर असतो. सचिन तेंडुलकर वेगळ्या जागेवर होता, सुनील गावस्कर वेगळ्या जागेवर होता, विराट कोहली वेगळ्या जागेवर होता. या दोघांची जागा मी म्हणेन की खूप वरची, म्हणजे खूप आमच्यासारख्यांना सुद्धा या ठिकाणी या दोघांकडून शिकायला मिळेल नक्की या ठिकाणी. अशी दोघांची कॉमेंट्री नितीन सर म्हणा आणि समीर पांढरे. आपल्या समोर येत आहेत आमचे समालोचक समीर पांढरे. धन्यवाद. शिंदे सर, रोहित स्पोर्ट्स संघ नाणेफेक जिंकतोय. शिंदे सर, मालवणच्या संघाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो आणि तो मालवणचा संघ आज मैदानावर खेळताना दिसला. अभिमानाने छाती खरोखर फुलून आली. जरी आपला संघ स्पर्धेतून बाहेर गेलाय तरी जो संघ मालवणचा एकजुटीने या मैदानावर उतरला, प्रशांत केळुसकर आहे, विशाल लुडबे आहे, नितीन बांदेकर, दर्पण आचरेकर, रॉकी डिसोजा, वैभव सावंत, आशिष शेलटकर आणि त्यांच्या पूर्ण संघासाठी थोडं थांबवतो मी. या संघामध्ये सुनील बालवडकर पाहिजे होता, पण त्याने आपली रिटायरमेंट जाहीर केली असं मी ऐकलंय आता. सर, कोण नाहीये त्याच्यापेक्षा कोण आहे तर त्यांचं कौतुक करणं जास्त महत्वाचं आहे. आणि प्रशांत केळुसकर, विशाल लुडबे, नितीन बांदेकर, दर्पण आचरेकर, रॉकी डिसोजा, वैभव सावंत, आशिष शेलटकर आणि त्यांच्या पूर्ण संघासाठी पूर्ण मालवणच्या वतीने एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. या संघासाठी जोरदार टाळ्या. वैभव, तुझ्यासाठी खास आहे. जरी आज पराजय स्वीकारावा लागला तरी निराश होऊ नकोस. मालवणची पताका तुला तुझ्या खांद्यावरून फडकवायची आहे आणि संपूर्ण मालवणवासियांचे शुभाशीर्वाद आणि सदिच्छा तुझ्या पाठीशी आहेत. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. नाराज झालाय, इथेच माझ्या डाव्या बाजूला बसलाय. उद्या फ्रेंडशिप केनवास मधून खेळतोय तो, त्याला नाराज करून चालणार नाही. आमचं बादल हे चाललं होतं की या स्पर्धेमध्ये संघ जिंकायचा.